नमस्कार नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर जर बघायला गेलं तर आज पण मार्केटनी काय केलंय बघा. काल पण मार्केट एका रेंजमध्ये फिरत होता. 24,240 आणि बघायला गेलं तर 24,000 ह्याच रेंजमध्ये मार्केट फिरते. बघायला गेलं तर किती तारखेपासून माहिती आहे का, 10 जुलैपासून मार्केट ह्या एकाच रेंजमध्ये फिरते. ही रेंज तुम्ही बघू शकता. जवळपास ही रेंज बघितली तर 250 पॉईंटची रेंज आहे. याच रेंजमध्ये मार्केट फिरते. 9 जुलैपासून मार्केट याच रेंजमध्ये फिरते. तर ह्या रेंजचा आहे ना ब्रेकआउट होणं खूप गरजेचं आहे. तर आपल्याला मोठे मूव बघायला भेटणार आहे. इकडे बघायला गेलं तर 24,000चं मार्केट सपोर्ट घेते, अगेन वरती जाते 24,100 24,200 पर्यंत, अगेन खाली येते. म्हणजे बघावं तसं मोमेंटम नाही आहे मार्केटला. एकतर 24,250, आता जर ही 24,100ची लेवल ही काय एवढी इम्पॉर्टंट नाही आहे. आता जर बघायला गेला तर ही लेवल एक आपल्याला इम्पॉर्टंट आहे की रेजिस्टन्सचं काम करते. बघायला गेलं तर 24,150, सॉरी 24,250 आणि 24,000 ह्या रेंजमध्ये मार्केट फिरते. जोपर्यंत ह्या रेंजचा ब्रेकआउट होणार नाही तोपर्यंत आपण छोटे छोटे स्कॅल्प करू शकतो. 24,050 जोपर्यंत वरच्या साईडला चांगल्या पद्धतीने ब्रेक होणार नाही तोपर्यंत आपल्याला 24,400 24,500 पर्यंत टार्गेट बघायला भेटणार नाही. 24,600 पर्यंत पण आपल्याला टार्गेट अपसाईडला बघायला भेटू शकतंय. आणि बघायला गेलं 24,000चं सपोर्ट पण मार्केट ब्रेक करत नाही. इकडे बघा कितीतरी वेळा मल्टिपल टाइम इथं सपोर्ट घेतलेला आहे मार्केटनं. जोपर्यंत हा 24,000 खालच्या साईडला ब्रेक करणार नाही तोपर्यंत आपल्याला डाऊनचे पण ट्रेड भेटणार नाहीत. म्हणजे ह्या दोन लेवल लक्षात ठेवायचे आहेत. इथे 24,000ला आल्यानंतर तुम्ही इकडे बाईंगचा विचार करू शकता जोपर्यंत ही लेवल खालच्या साईडला ब्रेक होणार नाही. आणि इकडे गेल्यानंतर तुम्ही परत सेलिंगचा विचार करू शकता. तिकीट टार्गेट आपण 24,000 पर्यंत ठेवू शकतो. ह्या रेंजचा ब्रेकआउट होणं खूप गरजेचं आहे. हा ब्रेकआउट कधी होईल याची काय श्युअरिटी नाही आहे. पण जेव्हा केव्हा 24,250चा ब्रेकआउट होईल तर टार्गेट आपल्याला डायरेक्ट 24,600 पर्यंत भेटणार. मार्केट वन वे जाणार, कुठेच न थांबता. आणि जर 24,000 खालच्या साईडला ब्रेक केला तर मग 23,800 आणि हा ब्रेक करेलच. ते जेव्हा ही 24,000ची लेवल ब्रेक करेल आणि 24,800 ब्रेक केला की नंतर आपल्याला 24,500 पर्यंत आपल्याला डाऊनला बघायला भेटू शकते. बँक निफ्टी काय असणार आहे. बँक निफ्टी बघायला गेला तर बँक निफ्टी पण हा जो काही सपोर्ट होता आता ह्याचं काय काम नाही आहे. आता बघायला गेला तर मार्केटने हा एक सपोर्ट बनवलेला आहे. आज मार्केट काय करते, इथंच फिरते. बघायला गेला तर कुठेच हे नाही आहे. तर उद्यासाठी काय असू शकतं हे पण बघायला गेला तर हे पण एका रेंजमध्ये. बँक निफ्टी पण हे बघा तुम्ही बघू शकता जवळपास 950 900च्या एका रेंजमध्ये मार्केट फिरते. बँक निफ्टी पण बघायला गेले तर इथं 57,200 300 पर्यंत येते. इथून बाईंग होत्या 58,200 पर्यंत टार्गेट भेटते. म्हणजे ह्या रेंजचा ब्रेकआउट होणं खूप गरजेचं आहे. ह्या रेंजचा ब्रेकआउट ज्या साईडला होईल ते आपल्याला चांगला मोमेंटम बघायला भेटू शकतं. आपण थोडे थोडे स्कॅल्प करू शकतो. कशा पद्धतीने करू शकतो ते पण आपण डिस्कशन करूया. तर 58,200ला आपण इथे सेलिंग करू शकतो आणि खाली आल्यानंतर इथे 57,300ला इथून बाईंग करू शकतो. आपण छोटे छोटे टार्गेट बुक करू शकतो इथे वरती. जोपर्यंत 58,000ची लेवल 58,200ची लेवल वरच्या साईडला ब्रेक करणार नाही तोपर्यंत आपल्याला 59,000 बघायला गेलं तर 60,002 लेवल आपल्याला वरच्यासाठी पेंडिंग आहेत. डाऊनला बघायला गेला तर हा जो काही 57,300चा काय तर सपोर्ट मार्केटने इथे बघा एकदा दोनदा तीनदा इथं रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे. इथं हा ब्रेक झाला तर मग 57,000 आणि 57,000 ब्रेक झाला तर मग आपल्याला अगेन 56,500 आणि मग खाली 55,500. म्हणजे ही टार्गेट आपल्याला केव्हा भेटणार आहे, जोपर्यंत ह्या रेंजचा ब्रेकआउट होणार नाही तोपर्यंत आपल्याला ही टार्गेट बघायला भेटणार नाही. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करायचं आहे. थँक्यू सो मच.